कर्ज हवा आहे, होम लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, कार लोन, पर्सनल लोन, एज्युकेशनल लोन, इंडस्ट्रियल लोन। आजच संपर्क साधा दीपक गोरे 9765 60 7952 आणि 8830 29 05 44। मित्र हो नमस्कार। केओपी माझा अर्थात कोल्हापूर माझा न्यूज मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, सध्या आपल्या समोर चर्चेचा विषय फार मोठा आलेला आहे, तो म्हणजे संच मान्यता। या वर्षीच्या संच मान्यता मुख्याध्यापकांच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। परंतु ह्या संच मान्यता होत असताना या वर्षी जे निकष लावलेले आले ते निकष आहेत 15 मार्च 2024 चा जो शासन आदेश झालेला आहे संच मान्यतेच्या संदर्भातून, त्या निकषानुसार या संच मान्यता आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। या संच मान्यता अन्यायकारक असल्याचं सर्वच संघटनांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। काही शिक्षक संघटनांनी किंवा समन्वय समितीने राज्याचे शिक्षण मंत्री त्याचबरोबर शिक्षण राज्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांच्या गोष्टी काही निदर्शनास आणलेल्या आहेत की या संच मान्यतेच्या माध्यमातून शिक्षक जे हजारो शिक्षक विशेषतः 6वी ते 8वीच्या वर्गाचे अतिरिक्त होण्याची भीती या ठिकाणी निर्माण केलेली आहे। काही शिक्षक संघटनांनी या संदर्भात न्यायालयात दावा दाखल करण्याची सुद्धा भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। आरटीईच्या जे निकष मूळ निकष आहेत ह्या मूळ निकषांना छेद देणारा 15 मार्च 2024 चा GR असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। मित्रांनो, आपल्याला नेमके 15 मार्च 2024 चे शिक्षक संच मान्यता किंवा शिक्षकांची पदनिश्चिती कशी केली जाणार आहे हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे। आता आपण पाहूया 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार आपल्या विद्यार्थी संख्येनुसार आपल्या शाळेला किती पद मंजूर होणार आहेत। सर्वप्रथम आपण बघूया, जर आपल्याकडे इयत्ता 4 चे वर्ग असतील किंवा इयत्ता 5वीचा वर्ग जोडलेला असेल किंवा 1 ते 5 मध्ये किमान आपल्याकडे जर 4 वर्ग त्यामध्ये असतील तर त्यासाठी आपल्या शाळेला आपल्या विद्यार्थी संख्येनुसार किती शिक्षक मंजूर होणार आहेत। सर्वप्रथम एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की 1 पासून 20 पर्यंत जर आपल्याकडे विद्यार्थी संख्या असेल तर किमान आपल्या शाळेसाठी 1 शिक्षक त्या ठिकाणी मंजूर केला जाणार आहे। पूर्वी 1 शिक्षक मंजूर झाल्यानंतर दुसरं पद जे निर्माण होणार होतं त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भातला निर्णय झाला होता। परंतु सध्या नवीन सरकारनं हा निर्णय रद्द करत राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं की यानंतर सेवानिवृत्त शिक्षकांची कोणतीही त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार नाही, कारण शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा या ठिकाणी शासनानं हाती घेतलेला आहे। पाहूया नेमके निकष कसे आहेत आणि काय आहेत। जर आपल्याकडं 1ली ते 5वीचे वर्ग आपल्याकडे असतील किंवा यापैकी कोणतेही 4 वर्ग आपल्याकडे असतील तर 1 ते 20 पटासाठी आपल्याकडे 1 शिक्षक मंजूर असणार आहे। 20 पटाच्या पुढं 60 संख्येपर्यंत 2 शिक्षक आपल्याला मंजूर असणार आहेत आणि 61 पासून 90 पर्यंत आपल्याला 3रा शिक्षक मंजूर असणार आहे। परंतु आपल्याकडे 3रा शिक्षक मंजूर होण्यासाठी पूर्वी 61 म्हणजे 60च्या पुढे 1 जरी संख्या वाढली तरी आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्याला 1 जादा शिक्षक मिळत होता, 3रा शिक्षक मिळत होता। परंतु ही अट या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे। आता आपल्याकडे किमान 76 विद्यार्थी असले तरच 3रा शिक्षक मंजूर होणार आहे। 91 ते 120 विद्यार्थी संख्या जर आपल्याकडे असेल तर 4 शिक्षक आपल्याला मंजूर होणार आहेत। पूर्वी 91 म्हणजे 90च्या पुढे 1 जरी संख्या वाढली तर आपल्याला 4था शिक्षक मंजूर होत होता, परंतु आता ती अट बदलून त्या ठिकाणी किमान 106 विद्यार्थी आपल्याकडे असणं अपेक्षित आहे। पूर्वी आपल्याकडे 121 ते 150 यासाठी 5 शिक्षक मंजूर व्हायचे, म्हणजे 121च्या पुढे 120च्या पुढे 1 जरी विद्यार्थी वाढला तर आपल्याला 5वा शिक्षक मिळत होता, परंतु आता ती अट बदलून त्या ठिकाणी आपल्याला 136 विद्यार्थी किमान असले तरच 5वा शिक्षक मंजूर होणार आहे। आपल्याकडे 151 पासून जर 180 पर्यंत जर विद्यार्थी असतील तर 6 शिक्षक मंजूर होतील। पूर्वी ती अट 150 होती, म्हणजे 151च्या पुढे जर 1 शिक्षक वाढला तर पुढचा शिक्षक मिळायचा, परंतु ती अट आता 166 या संख्येवरती आहे। म्हणजे 6 शिक्षक मंजूर होण्यासाठी किमान 166 विद्यार्थी संख्या अपेक्षित आहे। त्यानंतर आहे
181 पासून 210 पर्यंत जर आपल्याकडे विद्यार्थी संख्या असेल तर आपल्याला 7 शिक्षक मंजूर होणार आहेत. पूर्वी आपल्याकडे अट होती की 181 म्हणजे आपल्याकडं 180च्या पुढे एक जरी विद्यार्थी वाढला तर 7वा शिक्षक मिळायचा, परंतु आता ती अट 196 वरती ठेवलेली आहे. म्हणजे किमान आपल्याकडे 196 विद्यार्थी असतील तरच आपल्याला 7 शिक्षक मंजूर होणार आहेत. आता बघा की आपल्याकडे जर 210 पर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल तर विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात म्हणजे 30 विद्यार्थ्यांच्या पाठीमागं एक शिक्षक मंजूर केला जाणार आहे. जर आपल्याकडे 211 ते 250 पर्यंत विद्यार्थी असतील तर 8वा शिक्षक मंजूर केला जाईल. 8वा शिक्षक किमान मंजूर होण्यासाठी आपल्याला पूर्वीचा जो क्रायटेरिया होता तो 210 होता, तो आता बदलण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी किमान 231 विद्यार्थी असतील तरच आपल्याला 8वा शिक्षक मिळणार आहे. आणि तुमची जर विद्यार्थी संख्या 211च्या पुढे जर गेली असेल तर किमान 40 विद्यार्थ्यांच्या पाठीमागं एक शिक्षक अशा पद्धतीनं ही शिक्षक पदनिश्चिती केली जाणार आहे. म्हणजे 210च्या आत असाल तर आपल्याला 30 प्रमाणे शिक्षक मंजूर होईल, परंतु तुम्ही 211च्या जर पुढे गेलात तर तुम्हाला 40 विद्यार्थी संख्येप्रमाणे एक शिक्षक मंजूर होईल. आता बघा काही शाळांच्या मध्ये नुसता एकच वर्ग असेल किंवा पहिलीचा वर्ग म्हणून आपण नुसता पहिलीचाच वर्ग असेल तर किमान 10 विद्यार्थी असणं अपेक्षित आहे, त्यांना एक शिक्षक मंजूर होईल. 10 ते 35 यासाठी हा शिक्षक मंजूर असणार आहे. त्यानंतर जर ही संख्या वाढली 36 ते 70 तर 2 शिक्षक मंजूर असणार आहेत आणि ही संख्या 71 पासून 105 पर्यंत गेली तर 3 शिक्षक मंजूर असणार आहेत आणि 105 पुढे ही संख्या वाढली तर अशा वर्गाला 35 विद्यार्थी संख्येपाठीमागे एक शिक्षक मंजूर केला जाणार आहे. यानंतर आपण बघूया इयत्ता 6वी ते 8वी म्हणजेच उच्च प्राथमिकच्या ज्या शाळा असणार आहेत आपल्या, ज्या ठिकाणी 6वी 7वी 8वीचे वर्ग असणार आहेत त्या शाळांना निश्चित केली जाणारी शिक्षक पदसंख्या ही कशी असणार आहे, त्याचे निकष कोणते असणार आहेत हे आता आपण पाहूया. जर आपल्याकडे इयत्ता 6वी 7वी 8वी यापैकी कोणतेही 2 वर्ग असतील तर आपल्याला किमान 20 संख्या विद्यार्थ्यांची अपेक्षित आहे. त्या ठिकाणी 2 शिक्षक मंजूर होतील. तिसरा जर शिक्षक आपल्याला मंजूर व्हायचा असेल तर पूर्वी आपल्याला 71 इतक्या विद्यार्थी संख्येच्या पुढे तिसरा शिक्षक मंजूर होत होता, परंतु ती अट बदलून त्या ठिकाणी ही अट आता 88 विद्यार्थ्यांच्यावरती नेलेली आहे. म्हणजे किमान वरती जे वर्ग आहेत त्यांना 88 विद्यार्थी संख्या असल्याशिवाय तिसरा शिक्षक मंजूर होणार नाही. आता आपल्याकडे 105 पेक्षा जास्त जर विद्यार्थी असतील तर प्रति विद्यार्थी 35 या संख्येप्रमाणे आपल्याला शिक्षक मंजूर होतील. म्हणजे 105 नंतरच आपल्याला तिसरा शिक्षक किंवा 105 पर्यंत आपल्याला तिसरा शिक्षक मिळणार आहे. आता बघा आपल्याकडे तिन्ही वर्ग आहेत म्हणजे इयत्ता 6वी 7वी 8वी असे तिन्ही वर्ग आहेत तर त्या ठिकाणी किमान 20 विद्यार्थी संख्येला त्या ठिकाणी आपल्याला 2 शिक्षक मिळणार आहेत. 61 पासून 105 पर्यंत 3 शिक्षक मिळणार आहेत. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 78 इतकी संख्या किमान असणं अपेक्षित आहे. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला शिक्षक तिसरा मंजूर होणार आहे. जर आपल्याकडे 106 ते 140 विद्यार्थी संख्या असेल तर 4 शिक्षक मंजूर होणार आहेत. यासाठी किमान विद्यार्थी आपल्याकडे 123 असणं अपेक्षित आहे तरच आपल्याला त्या ठिकाणी चौथा शिक्षक मंजूर होणार आहे. पूर्वी ही अट 106 इतकी होती. 141 ते 175 इतकी जर आपली विद्यार्थी संख्या असेल तर आपल्याला 5वा शिक्षक मिळणार आहे. पूर्वी ही अट 141 इतकी होती, ती आता बदलून 158 करण्यात आलेली आहे. आणि 175 पुढे जर आपल्याला वरच्या वर्गाना विद्यार्थी संख्या असेल तर 35 विद्यार्थ्या पाठीमागे एक अशा पद्धतीनं आपली त्या ठिकाणी शिक्षक पदनिश्चिती केली जाणार आहे. मित्रांनो 15 मार्च 2024 हा शासन निर्णय आणि विद्यार्थी संख्येनुसार मंजूर होणारी शिक्षक पदसंख्या ही आपल्याला निश्चित समजली असेल. त्यासाठी आपण हा खास आपल्या माहितीसाठी बनवलेला व्हिडिओ होता. मित्रांनो यानंतरचे दुसरे अपडेट आपल्या समोर येते ते म्हणजे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय असलेला महागाई भत्ता दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्यात आलेली आहे. 1 जुलै 2024 पासून 7व्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर जो आहे तो 50% इतका होता, त्यावरून तो दर आता 53% इतका झालेला आहे. म्हणजेच 3% इतका महागाई भत्ता वाढलेला आहे. आणि सदरचा महागाई भत्ता हा 1 जुलै
2024 पासून ते 31 जानेवारी 2025 पर्यंत जो त्याची थकबाकी आहे याच्यासह आपल्याला पुढच्या वेतनामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या वेतनामध्ये रोखीने अदा करण्यासंदर्भात शासनाचे आदेश 25 फेब्रुवारी रोजी प्राप्त झालेले आहेत. त्यामुळं 3% इतका महागाई भत्ता वाढणार आहे. यानंतर अत्यंत महत्त्वाची आणखीन एक गोष्ट ती म्हणजे केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास अर्थात आपल्याला माहिती आहे की नव भारत साक्षरता अभियान सध्या आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि या अभियानाअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी म्हणजे FLNAT ही आयोजित केली जाणार आहे आणि ही आयोजित करत असताना ती रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये आयोजित केली जाणार आहे. आणि या परीक्षेमध्ये जे परीक्षार्थी असणार आहेत म्हणजे सध्या जे प्रौढ शिक्षण आपण म्हणूया एका अर्थानं सुरू आहे तर ते या ठिकाणी ही परीक्षा देतील आणि ही परीक्षा देत असताना त्यांच्यातील पायाभूत साक्षरता आणि पायाभूत संख्याज्ञान त्यांना किती प्राप्त झाले यासाठी 23 मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि या परीक्षेसाठी जे पात्र असणार आहेत त्यांची संख्या ही 28 तारखेपर्यंत कळवण्यासंदर्भात शासनाने आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळं 23 मार्चला पायाभूत साक्षरता आणि पायाभूत संख्याज्ञान याची चाचणी या ठिकाणी नव भारत साक्षरता अभियान अंतर्गत होणार आहे हेही आपल्याला माहीत असू द्या. तर मित्रांनो हे होतं आजचं शैक्षणिक बातमीपत्र. आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.